सबस्क्राईब करण्यासाठी त्याने चॅनल विचारला. तो नाम काय तुम्हाला? एकदम छान मस्त गोवा गोवा एकदम मस्त आहे. आम्हाला फक्त आता जेवायचं आहे आणि जेवण बनवायचं आहे मेन. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहे थिविम स्टेशनला आणि थिविमवरून आम्ही थोडं चालत आलो खाली. तर इकडे बघू शकता महाराजांची मूर्ती. असं कुठलं गाव नाही जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाही. आम्ही पोहोचलो थिविमला. आता आम्ही बस करतो. ॲक्च्युली इथे स्कूटीचे रेट्स आहेत ते खूप हाय आहेत. तर आपण पुढे जाऊ आणि आमचा ॲक्च्युली आम्ही विला बुक केलेला आहे तो कॅन्डोलिमला. तर आपण तिकडे कॅन्डोलिमला जाऊ आणि तिकडचे रेट्स बघू स्कूटीचे, कारण की इथे स्कूटीचे रेट्स आहेत ते थोडे जास्त आहेत. 600 रुपीज पर स्कूटीचे पर डेचे इथे रेट्स आहेत. तर सो आता बस आली आहे. बसमध्ये जाऊ आपण आणि डायरेक्ट कॅन्डोलिमला भेटूया. हे बघा आपली पब्लिक चढते. तर आम्ही बसमध्ये आता चढलोय. बसमध्ये फुल गर्दी आहे. बॅगा बिगा आम्ही अशा लावल्या तिथे. सो आता आम्ही आलोय स्कूटीचा रेट चढवतोय. 400 बोललेले आहेत 4 दिवसासाठी. तर हे स्कूटीचे मालक. सो आम्ही गाड्या घेतलेल्या आहेत 400 पर गाडीच्या पाठी. आम्हाला पर डेचे लागलेले आहेत चार्जेस. तुम्ही बघू शकता फसिनो, ही एक रेडवाली फसिनो, ही फसिनो, 4 फसिनो आहेत आणि एक ॲक्टिव्ह आहे. जो म्हापसाचा मार्केट आहे बघू शकता. मी पूर्ण एक्सप्लोर नाही करत आहे. इथे शूज वगैरे आहेत. मोस्ट प्रोबेबली इथे सगळ्या लेडीजचाच सामान भेटतो. हे बघा. आता वाटला तुम्हाला गोव्याला? एकदम छान मस्त गोवा गोवा एकदम मस्त आहे. आम्हाला फक्त आता जेवायचं आहे आणि जेवण बनवायचं आहे मेन. जेवण बनवलं तर नंतर आम्ही काय पण करू. तुम्हाला कसा वाटला गोवा? एक नंबर वाटतंय आता सध्या तरी. तुम्हाला कसा वाटला गोवा? एक नंबर गाडी देखो VIP आहे. गाडी देखो VIP आहे. तुम्हाला कसा वाटला गोवा? खूप अप्रतिम वाटलं. आता आपण सध्या चालू आहे. पुढचा प्रवास बघू कसा होईल. तो आम्ही पोचलेलो आहे इथे कुठेतरी. हा बघा हा समोरचाच आहे. हा बघा यो तसा फोटोमध्ये तर येत बघितला का? हे बघा व्हरायटी काय पाहिजे. कोरोना एक्स्ट्रा पाहिजे, बडवायझर माइल्ड पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, हेनिकेन सगळा स्टॉक भरलेला आहे. तो इथे आम्ही बियर घ्यायला आलो आणि बियर बघता म्हणजे गोव्यामध्ये पण बाई माझा पिछा माझा स्वप्न सोडत नाही. हे बघा 1800 cc 1800 cc ची बाईक दिसली आहे. सुझुकी इंट्रुडर करून नाव आहे तिचं. मी फर्स्ट टाईम बघतोय. सो हे बुसासारखं आहे. हा या बुसासारखं आहे तिचं बॅग आणि समोरनं फुल हार्डलीपेक्षा डेंजर आहे लुक बघू शकता. सो आम्ही ते आता लेस घेतोय. आमचा आहे पहिलाच दिवस. जस्ट आलो आम्ही 1 तास पण नाही झाला आंघोळ बिंगोळ करून. लेस वगैरे घेतोय. बियर आम्ही ऑलरेडी दुसरीकडनं घेतल्या होत्या. सो भेटूया. तर आम्ही निघतोय संध्याकाळच्या राईडला. वाजले 7:30. आम्ही बीचवर चाललो ॲक्च्युली. सो आम्ही आता निघालोय सरळ बीचला चाललोय. संध्याकाळचे वाजले 7:30. एव्हा आमचे मामा. तर आमचे मामा पण सोबत आहेत आणि इथे सुद्धा पार्टी चालू आहे बघू शकता. आणि संध्याकाळी इकडचा अख्खा माहोल वेगळा होतो. इथे सगळे फॉरेनर लोक बसलेले तुम्ही बघू शकता. एक्झॅक्ट दिसणार नाही आणि आमची गाडी थोडी फास्ट आहे. तर इकडे सगळे लेफ्ट आणि राईट साईडला फॉरेनर लोक आहेत. बिकॉज आता जानेवारीचा महिना आहे तर डिसेंबरचा एंड झाल्यावर फॉरेनर लोकसुद्धा डिसेंबरच्या एंडला इथे थांबतात. आम्ही आता बीचच्या ठिकाणी पोचलेलो आहे. तर इथे मार्केट चालू होतो. तर आता आम्ही बीचच्या नियर बाय पोचलेलो आहे. म्हणजे हे सगळं मार्केट चालू झालं आहे. इथं टॅटूचे शॉप्स आहेत आणि परफ्यूम आहे, कपडे वगैरे सगळे आहेत. आणि आधी जो तुम्ही हॉटेलला बघितलेले तिकडे बारला जास्त करून फॉरेनर्स लोक होते. इथे सुद्धा बघू शकता हे सुद्धा फॉरेनर्स लोक होते. सो आपण आता बीचवर जाऊया आणि बीचवरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण जो बीच आहे. तर मी तुम्हाला फक्त स्टार्टिंग दाखवलेली. तर समोर सुद्धा बघू शकता
एक्झॅक्ट आम्ही तिकडे जाऊनच तुम्हाला शूट करून दाखवतो. दोन्ही साईडला आहे, या साईडला सुद्धा आहे आणि या साईडला. उसके प्यार में कहती है कि सुनती है संगीत मेरे. हाँ मजा आ रहा है अब लगाने में पैक तेरे साथ. सो आम्ही आलो इथे फायनली बघू शकता. सो आता इथे बसायचं का नाही डिसाईड करू. अदरवाईज आपण जिथे जाणार होतो तिकडेच जाऊयात. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. सो मला सबस्क्रायबर लोक म्हणजे सबस्क्राईब करण्यासाठी त्याने चॅनल विचारला. तो नाम काय तुम्हाला? सो मी इथे सर्च मारतोय. आय गेस नेटवर्क नाही म्हणून तर येत नाही. सो आम्ही आता परत पार्किंगवर आलो. 5 मिनटं पण नाही झाले. पार्किंगचे पैसे पे केले आम्ही या भाऊसला. तर आम्ही परत आता दुसऱ्या बीचवर चाललो आहे. बाटला नाही ठेवला. हां भाऊंला आम्ही सांगितलेलं बिसलेरीचा बाटला ठेव रिकामा, तर नाही ठेवायला अलाव बोलतं. तर आम्ही आता घेतलं 250 रुपये बरोबर घेतले आणि पार्किंगचे 5 गाड्यांचे. सो आम्ही निघतो आता दुसऱ्या बीचला. तिकडे पण पार्किंग भरायला लागेल. जाऊ दे, एन्जॉय करायचा. आमचा फर्स्ट डेच आहे, पहिलाच दिवस आहे. तरी आम्ही चांगला प्लेस शोधतोय आणि एक्सप्लोअर करतोय तुमच्यासाठी सुद्धा, की तुम्ही आल्यावर कसा कमीत कमी बजेटमध्ये चांगल्या जागी जायचं ते. सो आम्ही आलोय अगोडा फोर्टला. तर पुढे जाऊन बघूया तिकडे काय प्लेस आहे. अगोडा फोर्ट तोच किल्ला आहे का ते समुद्राच्या मध्ये असं सर्कल आहे. तर तुम्हाला रात्री इकडचा व्ह्यू दिसणार नाही, तर मी दाखवायचा प्रयत्न करेन. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर बघू शकता इथे अगोडा फोर्ट आहे आणि इथे आम्ही इकडे बसून आज सोय करतो बीचच्या साईडला राहून. ॲक्च्युली आम्ही त्या बीचवरच जाणार होतो, पण दुसऱ्या बीचवर गेलो तिकडे काय स्पॉट भेटला नाही. तर उद्या आपण बीचवर बसून एन्जॉय करू, पार्टी करू. आता बीचच्या इथे साईडला इथे हॉटेल रेस्टॉरंट काहीच नाही. सो इकडेच थांबू. इथे अगोडा फोर्ट आहे, हा वाला दिसू शकतो तुम्हाला आमध्ये. सो आता पार्टी करतो. आता फर्स्ट डेला थोडा थकवा होता, एन्जॉय केला. मध्ये एन्जॉय जसं करता आला, झोप काढली. तर सेकंड डे, थर्ड डे, फोर्थ डे आपल्याकडे खूप टाईम आहे. आता तुम्ही बघू शकता लोकांची अख्खी पार्टी संपली आहे. तरी आता आमचं झालं आहे. तर आता आमचा विला आहे या साईडला. सो लेफ्ट साईडला आम्ही जातो आणि इथे मी व्लॉग एंड करतो. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की भेटूया. आता सेकंड डेचा मी व्लॉग लवकरच टाकेन. आज फर्स्ट डे एंड होतोय. सो मी उद्या व्लॉग हा अपलोड करणार आहे. सो व्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा.